श्री स्वामी समर्थ. यावर्षी 2026 मध्ये अक्षय तृतीया रविवारी 19 एप्रिल रोजी साजरी होणार आहे. कारण उदय तिथीनुसार अक्षय तृतीया या दिवशी सकाळी 10:49 ते 20 एप्रिल सकाळी 7:27 पर्यंत असणार आहे. हा अबुज मुहूर्त म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे नवीन कार्य सुरू करण्यासाठी, नवीन खरेदी, सोने, व्यवसाय आणि लग्नासाठी सर्वोत्तम काळ असतो. या दिवशी दान, लक्ष्मीपूजा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याने पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी सोने खरेदीचा शुभ मुहूर्त सकाळी 10:49 नंतर पूर्ण दिवस राहणार आहे. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही ऱ्हास होत नाही, म्हणजेच त्याच्यामध्ये कधीच कमी होत नाही. या दिवशी केलेले दान, शुभकार्य हजार पटीने अधिक फळ देते. या मुहूर्तामध्ये नवीन कामाची सुरुवात, घर खरेदी, वाहन खरेदी यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. या दिवशी केलेल्या लक्ष्मीपूजनाने सुख-समृद्धी, संपत्तीमध्ये वाढ होते. लक्ष्मीनारायणाची पूजा करून पांढरे फूल, नैवेद्य, फूल, फळे अर्पण करावीत. या दिवशी चंद्र आणि गुरु यांच्या युतीमुळे अत्यंत शुभयोग निर्माण होत आहेत. 12 राशींपैकी कोणत्या राशींच्या जीवनामध्ये सुवर्णकाळ सुरू होणार आहे ते आता आपण पाहूयात. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गजकेसरी योग निर्माण होत आहे. जेव्हा कुंडलीमध्ये गुरु आणि चंद्र एकमेकांपासून केंद्रस्थानी किंवा युती करतात तेव्हा हा योग तयार होतो. अक्षय तृतीयेला हा योग म्हणजे जॅकपॉटच. 12 राशींपैकी 3 राशीला जॅकपॉट लागणार आहे. त्यातील पहिली रास आहे मेष रास. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे मेष राशीची आतापर्यंतची अडकलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत. कामांना गती येणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी यासारखा उत्तम काळ लवकर कोणताच नाहीये. त्यामुळे नवीन कामे सुरू करा. नवीन जॉब घ्यायचा असेल तर तो स्वीकारा. अचानक धनलाभ होणार आहेत. सोन्या चांदीमध्ये जर गुंतवणूक करणार असाल तर ती करा, कारण भविष्यात त्याचा खूप फायदा होणार आहे. आत्मविश्वास वाढेल. दैवी एनर्जीचा अनुभव येईल. व्यावसायिकांना नवीन ग्राहक भेटतील. जुने मतभेद दूर होतील. या दिवशी मेष राशीसाठी मालव्य, नीचभंग, कलानिधी सारखे दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत. त्याने तुमची प्रगतीच होईल. या दिवशी अन्नदान करा. लक्ष्मीनारायणाची पूजा करा. दुसरी रास आहे तूळ रास. तूळ राशीचे लोक करिअरमध्ये खूप मोठी झेप घेणार आहेत. गजकेशरी योगामुळे करिअर, व्यवसाय आणि शिक्षणात सुवर्ण संधी भेटेल. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती खूप राहणार आहे. अनपेक्षित नफा मिळेल. जुनी देणी, कर्ज फेटतील. नवीन घर, गाडी, मालमत्ता खरेदीचे योग आहेत. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायाचा विस्तार करू शकाल. एवढे पैसे तुमच्या हाती येतील. कुटुंबातले सर्व लोक आनंदात राहतील. तुम्ही त्यांना वेळ द्याल. त्यांचे विवाह झाले नसतील, त्यांचे विवाह ठरतील. वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर त्या आता दूर होणार आहेत. मागील काही काळापासून तुमचे मन जर खूप अस्वस्थ असेल, मानसिक ओढाताण होत असेल तर ते आता स्थिर होईल, शांतता भेटेल. प्रेमात यश भेटेल. लग्न ठरण्याचे योग आहेत. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये पार्टनरला भेटण्याचा योग जुळून आला आहे. हा काळ अधिक सुखकर होण्यासाठी श्रीयंत्राची पूजा करा. पिवळ्या वस्तूंचे दान करा. तिसरी रास आहे धनुरास. धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ खूप गोल्डन टाईम आहे. भाग्योदय होणार आहे. गजकेशरी योगामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बरेच पॉझिटिव्ह बदल होतील. नोकरीत बढती भेटेल. आर्थिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. पैशांची आवक वाढेल. इन्व्हेस्टमेंट कराल. सोने जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर राहील. मेहनतीला फळ भेटेल. नवीन व्यवसाय सुरू कराल. जुन्या गुंतवणुकीचे चांगले रिटर्न्स मिळतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती दिसेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. जमीन खरेदी विक्री व्यवहारातून फायदा मिळेल. सूर्य मेष राशीत उच्च असल्यामुळे आत्मविश्वास पण वाढेल. बऱ्याच दिवसापासून रखडलेली कामे होऊ लागतील. स्वतःचे घर किंवा व्यवसायासाठी जागा शोधत असाल तर ती भेटेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अविवाहितांचे विवाह जमून येतील. प्रेमविवाहाचा योग आहे. घराण्याचा विरोध असेल तर ते समजून घेऊन नंतर तुमच्या प्रेमाला होकार देतील. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या राशीचा ग्रह गुरु असल्यामुळे बेसन लाडू किंवा पिवळ्या पदार्थांचे दान करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. या झाल्या 12 राशींपैकी 3 भाग्यशाली राशी ज्यांना अक्षय तृतीयाला जॅकपॉट लागणार आहे. तुमची रास यामध्ये असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.